बातमी पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी समोर येते। उदय सामंत आणि राहुल शेवाळे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत। शिंदे नाईक वादाला थांबवण्यासाठी ही भेट असल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात या भेटीत चर्चा होणार आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। तर उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात या भेटीत चर्चा होईल असं समजतंय। सोबतच गणेश नाईक आणि शिंदे यांच्यातील वादासंदर्भात सुद्धा चर्चा होईल अशी माहिती समोर येते। उदय सामंत आणि राहुल शेवाळे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत। जय। नक्की जगदीश, खरं पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आता शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आणि नेते हे पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्री उदय सामंत आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। खरं म्हणजे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये शाब्दिक वाद जो तो ज्या पद्धतीने आपण पाहत होतो इतक्या गेल्या अनेक दिवसांपासून असेल किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा हा वाद जो दिसून आला। मात्र या संदर्भात आता कायमचा तोडगा काढण्यासाठी किंवा या विषयाला या वादांना पूर्ण विराम देण्यासाठी आता शिंदेच्या शिवसेनेकडनं राहुल शेवाळे असतील किंवा मंत्री उदय सामंत हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत आणि स्वतः ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातली सूचना किंवा माहिती त्या ठिकाणी देतील आणि नेमकं या संदर्भात काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती सुद्धा तर त्यांच्याकडनं या ठिकाणी फडणवीसांकडे केली जाणार। त्याचबरोबर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतील समित्यांमधील जागा वाटपाबद्दल जो विषय आहे त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्याचबरोबर मंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यांमुळे ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये हा संपूर्ण वाद त्या ठिकाणी होताना पाहिलं होतं, या संपूर्ण वादाला कुठेतरी एक पूर्णविराम मिळावा यासाठी सुद्धा ही भेट घेतल्याचं मानलं जात आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात सुद्धा या संपूर्ण बैठकीत एकंदरीत चर्चा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। त्यामुळे या तिन्ही नेत्यांमध्ये सध्या वर्षा निवासस्थानी या ठिकाणी बैठक जी आहे ही सुरू असल्याचं पाहायला मिळतं। ठीक आहे, धन्यवाद जय दिलेल्या माहितीबद्दल।